संसाराचा गाडा ओढत असताना नवरा बायकोची भांडणंही होतच असतात. पण या भांडणाची भनक जी आहे ना, कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा सांगू नका. अहो, इथं आपल्याला समजवायला कोण येणार नाही. आपली ताटातूट कशी होईल हीच लोक बघतील. म्हणून म्हणतायत ना की समजवणारे कमी आणि पेटवणारे जास्त असतात. अहो, भांड्याला भांडं लागणारच. भांड्याला भांडं लागलं की भांड्याचा आवाज येणारच. तो काय कायमस्वरूपी असतो का? नाही ना. आपलं भांडणसुद्धा तसंच असलं पाहिजे. आपापसातच वाद मिटवले गेले पाहिजे, तरच हा संसाराचा गाडा चालणार आहे. पटतंय ना? त्यामुळे वाद जे आहेत ते नवरा बायकोंचे आपापसातच मिटवलेले बरे असतात. आणि जग काय हो, आपला तमाशा बघायलाच बसले. त्यामुळे आपण तमाशा करायचा नाही. आपला संसार सुरळीत कसा चालेल हे आपण बघत राहिलं पाहिजे. पटतंय ना? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम.